तुम्हाला काय वाटतं की रेस्टॉरंट स्टाईल ज्या आहेत भाज्या आपण घरी बनवू शकत नाही का? तर नक्की बनवू शकता. तर चला सुरुवात करूया. इथे आपण मशरूम घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. याच्यावर माती असते, त्याच्यामुळे व्यवस्थित हे धुवून घ्या आणि पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर याचे काप करायचे आहेत. मी एकाचे 2 भाग केलेले आहेत. जर देठ मोठे असतील तर देठांचे पण तुम्ही काप करून घेऊ शकता. आता व्यवस्थित आपल्याला मशरूम चिरून झाल्यानंतर याला मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचे, धणेपूड, हळद आणि लाल मिरची पावडर आणि कसुरी मेथी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मॅरिनेशनसाठी. व्यवस्थित हे मिसळून घ्या आणि यामध्ये मशरूम घालून 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. म्हणजे छान जो मसाला आहे तो व्यवस्थित मशरूमला लागेल. आता ग्रेव्हीसाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा तळलेला कांदा घेतलेला आहे, मध्यम आकाराचे टोमॅटो शिजवून सालं काढून घेतलेत, आलं लसूण, काजू घ्यायचे भिजवलेले आणि 2 वेलची टाकून याची ग्रेव्ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. हे मिश्रण तयार आहे. एका पॅनमध्ये बटर गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले जे मशरूम आहेत ते परतून घ्यायचे आहेत. 5 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचे. मशरूम शिजायला वेळ लागत नाही. हे व्यवस्थित आपले मशरूम जे आहेत तयार झालेले आहेत. आता ग्रेव्हीसाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तमालपत्र, वेलची, जिरं आणि लाल तिखट, हळद आणि हिंग घालायचं आहे आणि ग्रेव्ही जी आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ त्यामुळे मीठ व्यवस्थित प्रमाणात टाका. तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायची आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि शिजवलेले मशरूम यामध्ये घालायचे आहेत. आणखीन एक 5 मिनटं मंद आचेवरती आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. मस्त आणि चमचमीत हॉटेल्सपेक्षा पण भारी ही रेसिपी तयार होते. तर नक्की ही रेसिपी करून बघा. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि फॉलो सबस्क्राईब नक्की करा. वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.